नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ज्ञान मंडळ। आज आपण जाणून घेणार आहोत टीबी म्हणजेच क्षयरोगाबद्दल। रोज लाखो लोक खोकतात, पण प्रत्येक खोकला साधा नसतो। कधी कधी तो शरीरातून येणारा धोक्याचा इशारा असतो। हे कसा आजार जो शांतपणे आपलं शरीर पोखरत असतो, त्याचं नाव आहे टीबी म्हणजेच क्षयरोग। दुहेरी अवतरण चिन्ह। भारतामध्ये दरवर्षी क्षयरोगाची नवे 28 लाख रुपये आढळतात, यापैकी 5 लाख आपला जीव गमावतात। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात मुळे दर 3 मिनिटात 2 व्यक्तींचा मृत्यू होतो। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीला अनेक लोकांना कळतही नाही त्यांना टीबी झाला आहे। म्हणून ट्यूबरक्युलोसिस हा एक संसर्गजन्य आजार आहे। हा एक जीवाणूजन्य आहे आणि सर्वात प्राचीन रोगांपैकी एक असून वेद तसेच आयुर्वेदिक संहितांमध्ये याचे वर्णन आढळते। क्षयरोगाच्या जीवाणूचे नाव मायक्रोबॅक्टेरियल आहे, म्हणून याला टीबी म्हणतात। हा आजार मुख्यतः फुफ्फुसांवर हल्ला करतो, पण काही वेळा हा आजार मेंदू, हाड आणि शरीराच्या इतर भागांनाही प्रभावित करते। जेव्हा टीबी झालेला व्यक्ती खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हवेतून सूक्ष्म जंतू पसरतात आणि हेच जंतू दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात। हा सुरुवातीला माणसाला साध्या तापासारखा वाटतो, पण हळूहळू सतत खोकला, वजन कमी होणं, थंडी, ताप, रात्री घाम येणे, अशक्तपणा, छातीत वेदना ही लक्षणे दिसायला लागतात। या सगळ्यांमध्ये सर्वात मोठी चूक लोक काय करतात माहित आहे का? ती सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हा खूप उशीर झालेला असतो। पण भाऊ, टेन्शन नॉट, हा आजार बरा होतो तो पण 100%। पण यासाठी आवश्यक आहे वेळेवर तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि औषधांचा पूर्ण कोर्स करणं। औषध अर्धवट बंद केली तर टीबी आणखी धोकादायक ठरू शकतो। लहान मुलांना BCG लस टोचणे आवश्यक। BCG ही लस 100 वर्षे जुनी लस आहे। जागतिक आरोग्य संघटनेने बॉट्स कोर्स सुरू केला असून त्या अंतर्गत क्षय रुग्णांना ते निरीक्षणाखाली ठेवून क्षयप्रतिबंधक औषध विनामूल्य दिले जाते। क्षयरोगाच्या अनेक चाचण्या आहेत, त्या म्हणजे डायरेक्टर टेस्ट, PPD टेस्ट। भाऊ, एक साधा खोकला कधी कधी आयुष्य बदलू शकतो, म्हणून शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका। वेळेवर तपासणी करा आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा। कारण की जान है तू जहान है। मार्च 24 हा जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।